वरखेड येथील गोदातीरी पोतराज बांधवांचे स्वच्छता अभियान, चिखलात अडकलेल्या चिंध्यांचे केले दहन। नेवासा तालुक्यातील श्री महालक्ष्मी देवी वरखेड येथे नगर जिल्ह्यातील पोतराज बांधवांनी एकत्रित येऊन गोदावरीचा किनार स्वच्छता अभियानाद्वारे परिसर स्वच्छ केलाय। या परिसरात पोतराजांनी चिखलात अडकलेल्या चिंध्यांचं दहन केलंय। श्री महालक्ष्मी देवी वरखेड येथे दर मंगळवारी व शुक्रवारी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात। याच मंदिराच्या जवळ उत्तरेस गोदावरी नदी असून या परिसरात जुन्यात कुजलेले कपडे, चिंध्या यामुळे पाणी दूषित होऊन मोठ्या प्रमाणात परिसरात दुर्गंधी सुटली होती। नगर जिल्ह्यातील पोतराज हे येथे सेवेसाठी आले असताना त्यांनी एकत्रित येऊन सर्व कुजलेले कपडे, चिंध्या एकत्रित करून त्याचं दहन केलंय। पवित्र गंगा माता आपली माता असून तिचं पावित्र्य भाविकांनी जपावं असं आवाहन यावेळी पोतराज संस्थेचे सेवक देवीदास वैरागर यांनी यावेळी बोलताना केलंय। श्री महालक्ष्मी देवी वरखेड येथे दर्शनासाठी येताना गंगेचं पावित्र्य सर्व भाविकांनी जपावे। गंगेकाठी कोणी घाण करू नये, असलेल्या कुंडांमध्येच टाकाऊ वस्तू टाकाव्यात असं आवाहन वरखेड देवस्थानचे सचिव कडुबाळ गोरे व उपाध्यक्ष लक्षाधीश दाणे यांनी यावेळी बोलताना केलंय। यावेळी झालेल्या स्वच्छता अभियानात रामदास कणगरे, बबन वाघचौरे, देवीदास वैरागर, नवनाथ भाग्यवंत, ज्ञानेश्वर जगधणे, राजू वैरागर, कचरू उभाळे, सुरेश जगधणे, आनंद सकट, सौरभ टाके, ओंकार भारसकर, आकाश भारसकर, अभिजित कणगरे, भानुदास ससाणे, साहिल वाल्हेकर, माऊली कोते, सतीश माळी, पप्पू वैरागर, विकास साठे, सुभाष ठोकळ, माऊली सरोदे, निर्मला ससाणे, अलका वैरागर, अलका गिरे, राजेंद्र गिरे यांनी सहभाग नोंदवला। या सर्व पोतराज बांधवांचे श्री महालक्ष्मी देवी देवस्थान ट्रस्टच्या वतीने अभिनंदन करण्यात आले। या देवस्थानचे सचिव कडुबाळ गोरे, उपाध्यक्ष लक्षाधीश दाणे, विश्वस्त रंगनाथ पवार, नवनाथ वाघ, रामदास गोरे, भगवान जगधणे, सुरेश शिरसाट, रावसाहेब कुंढारे, रामचंद्र कुंढारे, बाळू शिरसाट, राजू शिरसाट, रवी शिरसाट उपस्थित होते। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा तर्फे आलेलो आहे आपले रामदास दादा कणगरे आप्पासाहेब, तुम्हाला सांगतो ही साऱ्यांचे चेले आणि आमचे नवनाथ भाग्यवान, सुभाष ठोकर असे तुम्हाला सांगतो, अनिल सकट, हे सारेजण स्वच्छता अभियानाला आपल्या गंगेत आलेलो आहेत। म्हणून जी काही कोरडे देवाचे फोटो, बागड्या काय असतील ते आपल्या आईच्या पायाखाली येण्यापूर्वी आपण आपल्या पद्धतीने आपल्या देवाऱ्यावर नीटनाटकं ठेवणे, ह्या आपल्या गंगेत तुम्हाला सांगतो असा राडा केला नाही पाहिजे, ही माझी नम्र विनंती। कपडे सोडणे तुम्हाला सांगतो, भावल्या चावल्या जे काय असतील ते एक जागेवर ढीक करायचा, ज्याला काही उतारे पातारे करायचे असतील ते एका साईडला करणे, साऱ्या ह्याच्यात टाकून देणे नाही, ही माझी नम्र विनंती।